बोधगया मंदिर बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाला मिळावं आणि बोधगया मंदिर अधिनियम ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी बौद्ध उपासकांच्या वतीनं निपाणी नगरपालिकेच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। या उपोषण समाप्तीनंतर तहसीलदार एम.एन. बळीगार यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री व बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। महाबोधी महाबुद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा। महाबोधी महाबुद्ध विहार हे संपूर्ण बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्र स्थळ असून त्याचं संपूर्ण नियंत्रण बौद्धांना नाही। या विरोधात बौद्ध भिक्खू व बौद्ध उपासक, ऑल इंडिया बौद्ध फोरम, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल तसेच अन्य बौद्ध संघटनांनी आंदोलन सुरू केले। या आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणी तहसीलदार यांना बौद्ध समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये बिहार राज्य सरकार, केंद्र सरकारला आणि राष्ट्रपतींना बोधगया मंदिर अधिनियम 1949 रद्द करून बोधगया महाबोधी महाविहाराचे नियंत्रण संपूर्णपणे बौद्धांना द्यावं अशी मागणी करण्यात आली। या मागणीसाठी 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहार बोधगया येथे बौद्ध भिक्खू व बौद्ध उपासक यांच्या वतीनं अनिश्चितकालीन उपोषण सुरू करण्यात आलं आहे। बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध समाजासाठी श्रद्धास्थान असून त्याचा संपूर्ण अधिकार बौद्धांना मिळावेत ही मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। केंद्र सरकारनं त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला। आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणीमध्ये उपोषणासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि बौद्ध समाज बांधव एकवटले होते। यावेळी निवेदन देणाऱ्यांमध्ये प्रमुखपणे ॲडव्होकेट अविनाश कट्टी, प्राध्यापक एन.डी. जत्राटकर, राजकुमार मिस्त्री, किरण कांबळे, महेश धम्मारक्षित, प्रवीण संदलगेकर, धनाजी कांबळे, जयसिंग कांबळे, बाळू कांबळे, कबीर वराळे, सातापा कांबळे, बाबू माने, आरेश संधी, अविनाश माने, पूनम शिंदे मॅडम, ललिता कांबळे मॅडम, अशोक लाखे, गणू गोसावी, किरण मिस्त्री, बाळासाहेब कांबळे, सुधाकर बोरगावे, हिटलर माळगे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते। सातापा कांबळे